गावाकडच्या यात्रांचा हंगाम आता सुरू झालेला आहे। आपण बघतोय की गावाकडे यात्रेला जायचं म्हटलं की बस करून किंवा गाडी करून किंवा आपल्या गाडीतून जातात। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातलं एक असं गाव आहे की ज्या गावानं मुंबईमध्ये जे सगळे राहणारे आहेत त्यांनी थेट विमान बुक केलं आणि विमान बुक करून मग ते आपल्या यात्रेसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। श्री महालक्ष्मी यात्रा 2025 भादवन गावचे हे सगळे नागरिक आहेत आणि त्यांनी विमानानं ते यात्रेसाठी आलेले आहेत। उद्या आणि परवा 2 दिवस अशी यात्रा आहे। मला सांगा, तुम्ही यात्रेला विमानानं यायचं का ठरवलं? ऍक्च्युली काय आहे की मी जवळजवळ आता 20 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी सिनियर ऑफिसर म्हणून काम करतोय। माझ्या डोक्यात एक विचार आला, आता आपण जर प्रवास करतोय, कोण पिकनिक निमित्त काढतात, कोण आपापल्या कामासाठी बेंगलोरला मद्रासला कुठेही जातात लोक की आपल्या ऑफिसच्या कामासाठी। पण जे सर्वसामान्य जनता असते, गावाकडचे जे मिडल क्लास आमचा माणूस आहे, जो शेतकरी कुटुंबातला आहे, त्याने आतापर्यंत विमान फक्त चित्रामध्ये किंवा आकाशामध्ये फक्त पाहिलेलं आहे, तर त्यांना कधीतरी त्याचा लाभ व्हावा अशी जराशी कल्पना चालू होती। आणि मग त्याचं नियोजन होत नव्हतं, म्हणजे गणपतीत करावं की यात्रेला करावं। पण गणपतीला कसं प्रत्येकाच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात, पण यात्रेचा कसा दिवस फिक्स असतो आणि त्यानिमित्ताने लोक कसं त्या दिवशी त्यांना येणं भागत आहे। आणि मग म्हणून मग आम्ही यात्रेची निवड केली आणि सर्वसामान्य कुटुंबाला एक अवकाश सफरीचा एक आनंद द्यायचा, त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद बघायचा, ही आमची इच्छा होती। आणि त्या सगळ्या गावकऱ्यांनी मी तो तसा ग्रुपवर आमच्या मेसेज टाकला। बऱ्याचशा भाविकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। जवळजवळ 30 भाविक या आमच्या उपक्रमामध्ये पहिल्यांदा सामील झालेले आहेत आणि मला वाटतं आता बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये पण बातमी व्हायरल झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने मला असं कळलं की जवळजवळ महाराष्ट्रातलं आमचं पहिलं गाव आहे की स्वतःच्या यात्रेनिमित्त आम्ही विमान बुक करून खास विमानाने आलोय। नाहीतर असं आपापल्या कामासाठी जाणारे वेगळे आहेत, पण गावच्या यात्रेला येणाऱ्या आम्ही पहिले भादवणकर आहोत। महाराष्ट्रातील पहिलं गाव की ज्यांनी आम्ही विमान बुक करून आज या ठिकाणी कोल्हापूर एअरपोर्टवर आम्ही उतरलेलो आहे। मुंबई एअरपोर्टवरून सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे। धन्यवाद। मला सांगा, तुम्ही कधी विमानानं याच्या आधी प्रवास केला होता का? आणि आता प्रवास करून यात्रेला तुम्ही विमानानं आलेला आहे, याचा आनंद वेगळा असतो। तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील एक भादवन गाव तसं छोटं आहे, परंतु या गावातले ऑल इंडियामध्ये सगळीकडे नोकरीनिमित्त लोक गेलेले आहेत आणि तसेच भादवनचे मुंबईमध्ये हजारोन कर्मचारी त्या ठिकाणी आहेत। मी खेड्यातच राहतो, परंतु आजपर्यंत माझं वय आता 73 वर्षाचं आहे। आजपर्यंत हा योग कधी आला नाही, म्हणजे मला प्रवास करता आला असता, परंतु तो एक अनुभव मिळवून देण्याच्या दृष्टीने कोणतरी अनुभवी व्यक्ती तिथं गरजेची होती। आणि आमच्या गावचे सुपुत्र पाटील आरबी पाटील हे मुंबईला या एअरपोर्टमध्ये कार्यरत आहेत आणि त्याने एक भादवणकरांना एक चांगला अनुभव द्यावा या दृष्टीने एक उपक्रम राबवला। आणि ही मला बातमी समजल्यावर मी खरोखर खास त्यांना एक प्रोत्साहन मिळावं यासाठी मी त्यांच्याकडे नाव बुकिंग केलं आणि मी भादवनवरून जाऊन खास विमानानं या मंडळींच्या सोबत परत भादवनला येत आहे। तर याचा हेतू एवढाच की आजपर्यंत असा उपक्रम कुणीही राबवलेला नाही महाराष्ट्रामध्ये, हे एक प्रथम यात्रेसाठी। मला सांगा, हे सगळं जे नियोजन चालू असताना काय नेमक्या भावना होत्या? तुम्ही बसने येऊ शकला असता, तुमच्या गाडीने येऊ शकला असता, विमानाने यायची संकल्पना आहे। बरोबर। आता महाराष्ट्रामध्ये यात्रेचा सीझन चालू झालेला आहे। भादवनची यात्रा ही दरवर्षी असते, साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भादवनची यात्रा असते। भादवन हे गाव महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामधील तसं मोठं आणि सदन गाव आहे। ह्या गावामध्ये दरवर्षी भादवनकर मुंबईवरून असेल किंवा पुण्यावरून असेल, एसटी गाड्या असतील, प्रायव्हेट गाड्या असेल करून येतात। पण ह्या वर्षीचा जो संकल्प आहे तो संकल्प असा होता की विमानाने प्रवास करायचा। आणि ह्या प्रवासामध्ये जे 30-35 विमान प्रवासी होते, हवाई प्रवासी होते, त्यांचा हा पहिला प्रवास होता। त्यामुळे भादवनच्या इतिहासातील म्हणा किंवा महाराष्ट्राच्या इतिहासातील विमानाने यात्रेला येणारे हे जे प्रवासी आहेत हा एक मोठा इतिहास आहे आणि एक सोनेरी क्षण आहे भादवनच्या गावासाठी। एक खरोखर सोनेरी क्षण आहे हा की पहिल्यांदा विमानाने प्रवास करतायत आणि ह्याच्यामध्ये विमान प्रवास करताना सगळे प्रवासी जे आहेत ते पहिला प्रवास आहे त्यांचा। आणि ह्या प्रवासाचं जे नियोजन आहे ते मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून आमच्या गावचे सुपुत्र श्री आरबी पाटील साहेब हे मुंबई इंटरनॅशनल सगळे आरबी पाटील यांनी हे सगळे नियोजन केलेलं आहे। ताई देखील माझ्यासोबत। तुम्ही
विमानानं यात्रेला आलेला आहात. कोण कोण तुमच्या घरातला आले आता यात्रेसाठी? मी माझे आई आणि पप्पा बरोबर आहेत आणि हा पहिलाच विमान प्रवास माझा पण आहे. त्यांच्या सोबत हा झालेला आहे, त्यामुळे तो आणखीन आनंद माझा द्विगुणित झालेला आहे. आणि याचं नियोजन अगदी व्यवस्थित आर.बी. पाटील सरांनी केलेलं आहे आणि वेळोवेळी सकाळी उठल्यापासून निघालात का इथं पासून पोहोचलात का पर्यंत त्यांनी फोनवर वेळोवेळी विचारपूस करून अगदी व्यवस्थित नियोजन करून त्यांनी इथं आणलेलं आहे. यात्रेला विमानानं यायची ही संकल्पना डोक्यात आल्यानंतर काय वाटलं? हा, म्हणजे यात्रेला ते पण मी माहेरवासीन असल्यामुळं यात्रेला माहेरवासिनीचा पहिला विमान प्रवास झालेला आहे, याचा आनंद खूपच आहे. आजी, तुम्ही देखील विमानानं आलेला आहे, काय वाटलं होतं का यात्रेला विमानानं येऊ असं? असं कधी वाटलं नव्हतं, कारण आमच्या गावातले सर आहेत ना, आर.बी. सर, यांनी आमचा सफल प्रवास करून दिला. तर आपण बघितलं की महाराष्ट्रातील किंवा देशातील हे एकमेव गाव असेल की जे आपल्या यात्रेसाठी थेट विमान बुक करून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी गावकरी आहेत ते या ठिकाणी करत आहेत. म्हणजे ह्या लोकांची, ह्या गावकऱ्यांची जी संकल्पना आहे ती किती खतरनाक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण विमानानं हे यात्रेसाठी आलेत. यात्रा या ठिकाणी आता सुरू होतात, हंगाम सुरू झाला यात्रेचा. आपल्या गाड्या घेऊन बाहेर पडत असतात, ट्रॅव्हल्सने येत असतात. ट्रॅव्हल्सने येणं यांना शक्य झालं असतं, मात्र तरी देखील गावकऱ्यांची इच्छा होती की आपल्या यात्रेला जायचं तर विमानानंच जायचं आणि आज त्यांची इच्छाही पूर्ण झालेली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.